गुड मॉर्निंग मित्रांनो. तर खूप बरेच दिवस झालं आम्ही ब्लॉग नाही टाकला. तर त्याचं कारण असं आहे की मागचा एक आठवडा आम्ही दोघंही भयानक आजारी पडलोय. श्रुतिका अजूनही करत आहे, मी थोडासा बरा झालोय. त्यामुळं आता आम्ही ब्लॉग करायचं ठरवलंय. आणि व्हिडिओमध्ये एक स्पेशल अनाउन्समेंट असणार आहे. ती कुठं पण असणार आहे व्हिडिओमध्ये, तुम्ही बघा. आम्ही बहुतेक शेवटी सांगू, कधी सांगू माहित नाही. होय होय होय. आणि इट्स अ बिग गोष्ट मला विचारायची आहे ऑडियन्सला, की आमच्या व्लॉगची स्टार्टिंग इंट्रो काही जणांनी सांगितलं की काहीतरी वेगळी करा इंट्रो वगैरे. आणि आम्हाला पण समजत नाही, आम्ही कायम नमस्कार म्हणतो, गुड मॉर्निंग, हॅलो काही पण म्हणतो. तर हां, आमचं ब्रेन स्टॉर्मिंग चालू आहे की मी कोलांटी उडी मारून स्टार्ट करावी, असं मी खाली डोकं वर पाय करून सुरुवात करावी, असं काहीतरी करता येईल का? ठीक आहे, तर इंट्रो काय पाहिजे? कोलांटी उडी प्रत्येक वेळी नाही आहे पॉसिबल. तुम्ही सांगा, कारण की तुमचे सजेशन खूप छान असतात. ऑप्शन 1 इज नमस्कार मित्रांनो. ऑप्शन 2 इज काय म्हणताय मित्रांनो. ऑप्शन 3 इज काय नाही, बरं आहे ना? असं काहीतरी. नाही, वेगळे पण ऑप्शन तुम्ही ऑप्शन सांगू शकता कमेंटमध्ये. प्लीज सांगा. आणि आजचा ब्लॉग जो असणार आहे तो आता ॲक्च्युली वेळ झाला आहे, थोडा 11 वाजलेत, पण प्रसाद आज ऑफिसला लेट जाणार आहे. पण असा वर्क फ्रॉम ऑफिसवाला ब्लॉग आहे हा. तर प्रसाद जातो ऑफिसला आणि मी माझ्या ऑफिसचे घरातच आहे. तर आमचं ऑफिस डे कसा असतो ते दाखवणार आहे. इट्स नॉट अ आयडियल डे, कारण की आज आम्ही लेट स्टार्ट केलं, आजारी असल्यामुळं लेट उठलो अँड ऑल. पण असू दे. होय, आणि त्यामुळं सकाळी आम्ही ब्रेकफास्ट पण नाही केला, लेट उठल्यामुळं थोडंसं रेस्ट घेतली. ब्रेकफास्ट नाही केला, आता डायरेक्ट जेवणार, लंच करणार, ब्रंचच. तर आता 11:30-12 वाजलेत ना, तर आता डायरेक्ट जेवू आम्ही आणि मी जेवून ऑफिसला जाईन. येस. ठीक आहे, एक मिनिट तुम्हाला किट्टू दाखवते. किट्टू काय करतो. किट्टूची हे काय आहे पहिला बघा. हे कपडे वाळत घालायचं रॅक आहे आणि ह्याला इथं आम्ही अशी चटई घालून देतोय आणि हा रोज सकाळी संध्याकाळी इथं येऊन बसतो आणि गाड्या येतात जातात, तिथं पक्षी काय काय उडतात, त्यांना सगळ्यांना असं बघत बसलेला असतो. किटो किट्टू से हाय. किट्टू ए चिडायचं नाही. ए चलो लेट्स गो टू ऑफिस. एवढ्या आजारपणात पण माझी बायको जेवण वाढून आणले. 12 वाजलेत आणि आज काय आहे आम्ही जेवणात? लंच करतोय. आज आहे मुगाची उसळ. ही कशाची आमटी आहे? डाळीची. डाळीची आमटी असते. आणि कसली आमटी करतात? हा, करत असतील, पण ही डाळीची आहे. हा, खावा. आता जेवणार आणि जाणार ऑफिसला. आणि झोपणार ऑफिसमध्ये जाऊन AC मध्ये. ना बा, एवढी थंडी आहे बाहेर, स्वेटर घालून जायला पाहिजे मला. जेवताना काय बघायचं? हा, आणि आपण त्यांना ते सांग ना, आपण ती परवा सिरीज बघितली बघ, छान होती. बाल मंदिर. काय? आदर्श बालविद्यालय. हा, मला सांगतो, अमेझॉन प्राईमवरती आदर्श बालविद्यालय म्हणून हिंदी सिरीज आले. अर्चना पूरन सिंग वगैरे आहेत त्यात. आई शपथ, काय काय सिरीज आहे माहिती ती. मस्त आहे. एवढं भारी रायटिंग आहे. कोणतरी, मला वाटते स्किट रायटरनंच पूर्ण सिरीज लिहिले. असे प्रत्येक सेकंदाला काहीतरी पंच असतात आणि फुल एंटरटेनिंग आहे. यू शुड मस्ट वॉच. आणि एक सिरीज आपण बघितली, ती मराठी सिरीज, अगं आई अहो आई. त्याच्यामध्ये असं डेंजर आहे. खूप भारी सिरीज आहे ती. म्हणजे कोल्हापूरची सासू आणि पुण्याची आई. म्हणजे ही, हा, आता ही असा समजा सून आहे, तर हिची सासू कोल्हापूरची आहे आणि आई ही पुण्याची, असं. आणि ते आम्हाला इतकं रिलेट झालं. कोल्हापूरचं म्हणजे माझे सासूबाई ऑफकोर्स कोल्हापूरचे आहेत, आई पण कोल्हापूरची आहे. पण थोडा डिफरन्स आहे. त्यामुळं एवढं हिट होतं ते पॉइंट्स, ते आम्ही हसून म्हणजे लिटरली छान आहे. ती पण सिरीज छान आहे. फक्त एकच आहे माझं, जेव्हा पण ही लोक कोल्हापूरची म्हणजे काहीतरी कोल्हापूरची सिरीज किंवा काहीतरी असं येतं ना, ती कोल्हापूरची भाषा म्हणजे असं एवढी ताणवतात, काय म्हणतात ते ह्याच्या मायला त्याच्या. कोल्हापुरी म्हणजे असं नाही की बाबा
डायरेक्ट आम्ही नाही, ठीक एकदमच आहे. असं हे ठीक बोलतो. आहे आहे ते ऍक्सेंट पण Exaggerate सगळीकडे ती नाही आहे पण एक्झॅजरेशन म्हणजे ठीक आहे ती पण एक प्रिव्हिलेज आहे रायटर्सचं किंवा ऍक्टर्सचं ते ज्यावेळी पोर्ट्रे करायचा प्रयत्न करतात एक्झॅक्टली ते सेम मॅच नाही करू शकत पण ते आम्हाला बघायला गेले की जरा अति व्हायला असं म्हणजे अति झालंय जरा एवढं पण नाही असं होत असं वाटतंय पण ठीक आहे एक्झॅक्ट तर कोण करू शकत नाही ना कोणाची कॉपी त्यामुळं इट्स ओके मस्त आहे पण ती कोल्हापूर ऍक्च्युली म्हणजे 85-90% आहे मस्त केलंय मस्त आहे तुम्ही पण बघा ह्या 2 सिरीज आणि आम्हाला सांगा बघितल्यावर कसं वाटलं आता आम्ही जेवतो आणि प्रसाद ऑफकोर्स लेट जाणार आहे आता ऑफिसला पण लवकर येणार ना अजून आंघोळ पण केली नाही आहे त्यांना शांत बस जरा जेवू दे आता मला जेवा तुम्ही पण जेवा आमच्यासोबत या जेवायला आले मी रोज जेवून झाल्यानंतर किटू सोबत असं बॉल खेळतोय म्हणजे शतपावली पण होते घराच्या ह्या टोकाकडून त्या टोकापर्यंत वा, जायचं वा, आता बघा वा, आता बघा शतपावली. हे बघ हे बघ हे बघ 2 बॉल पकडते ती रेडी अरे यार थांब परत किटो रेडी किटो गो कसलं पळत येतंय किटू कसं बॉल पकडतो तू किटो आहे का डॉगो आहे हा डॉगो आहेस तू किटो रेडी रेडी हो हो गो हो पार्ट ज्यावेळी बॉलच्या मागे जाते ना एकदा ना एकदा असं पायानं टच करते त्याला थांबवते फुटबॉलवर एकदम स्मूथ रोनाल्डो आहे रोनाल्डो किटू गो ते बघ किक मारली प्रसाद 1 वाजता जाणार आहेस ऑफिसला ना हा शुअर कधी जाणार आहेस 2 वाजता आता मला काम आलंय ते काम सोडून नाही जाऊ शकत म्हणजे तू नाही जाणार आहेस ऑफिसला तर असंही नको करा मी मोठ्या तोंडाने लोकांना सांगितलं की आजचा ऑफिस वर्क फ्रॉम ऑफिस वाला ब्लॉग आहे खरं तू ऑफिसला जात नाही आहेस अरे आता काम आलं परत निघायला लेट होणार पाऊस पण आहे आणि पाऊस पण आहे मग कार घेऊन जायला लागेल परत कार काढली की वेळ लागणार ट्रॅफिक मध्ये म्हणजे तो फ्रायडेला ऑफिसला जाणार जेव्हा कोणी जात नाही ठीक आहे एन्जॉय माझा प्रॉब्लेम आहे मला सकाळी लवकर उठता येत नाहीये सकाळी लवकर उठायचं कसं असतं अलार्म वाजतो मी माझ्या झोपेतच अलार्म बंद करतो आणि सकाळी हिला उठून सांगतो अलार्मच वाजला नाही हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार काही नाही मला स्वतःच्या आतून यायला लागतंय ते उठायचं आहे बाबा आपल्याला हे काय उद्या सकाळी 6ला जर उठलो नाही तर मला उद्या ब्रेकफास्ट मिळणार नाही लंच मिळणार नाही मी तर देणारच ना मी काय असं तुझ्यावर स्ट्रिक्ट वागू शकत नाही म्हणजे तू खाणार नाही स्वतः मी स्वतःला देणार नाही वा माझं शरीर जे आळसलेलं आहे सुस्तावलेलं आहे त्याला अशी शिक्षा मिळाल्याशिवाय त्याला शिस्त लागणार नाही आहे ठीक आहे आता डेली व्लॉग येणार आहेत आपले त्यामुळं आज तुम्हाला कळालं की हा उशिरा उठला ऑफिसला जातो म्हटला सगळं आवरलं जेवण मी लवकर दिलं तरी पण हा ऍक्च्युली जेवण आम्ही जेवलो 12ला पण जेवण खूप आधी तयार होतं तरी पण हा गेला नाही ऑफिसला कारण की कारण ऑफिसचं एकदा टाइम चालू झालं की ठीक आहे ते काही असू दे काम चालू मग उद्या आता नेक्स्ट व्लॉग जो येईल उद्या त्याच्यामध्ये बघा तुम्ही की तो उठतोय का लवकर मी उद्या ब्लॉग मध्ये दाखवते की तू किती वाजता उठणार आहेस मी सध्या हे बुक वाचत आहे काही नाही वाचत आहे नुसतं पुस्तकं सगळे आणून ठेवलेत एक पुस्तक आणल्यावर फक्त 1 पेज वाचतोय हा अँड अ डिस्ट्रॅक्टेड वर्ल्ड आलं का तुम्हाला खूप इम्पॉर्टंट बुक आहे पाद्राला पावट्याचं निमित्त शी मी नाही खात पावटा
झाले आता मी गेले 3 दिवस झालं स्वतःच्या हाताने हिला औषधं भरवायला लागलोय. आणि हिला औषधाचं नाव घेतलं की तू काय म्हणतास? निको. औषध खायला आता हे खोकल्याचं औषध आहे, यात काही प्रॉब्लेम नाही आहे. एवढा डेंजर खोकला झाला हिला. मला पहिल्यांदाच कळालं की माकड खोकला नावाचं काहीतरी असते जे हिला होते. त्याचा तसाच आवाज यायला लागला बरोबर. मला वाटतं यायला माकडावर पण लग्न झालं. काय रे सॉरी अरे म्हटलं माकड तोंडाच्या सॉरी. तर मला सांगतो हिचा खोकला ही ज्यावेळी खोकते व्हायब्रेशन्स जे आहेत ते माझ्या मेंदूच्या काना कोपऱ्यातनं जाऊन असं कानातनं असं डोळ्यातनं आणि असं सगळीकडनं असे फिरतात. भीती वाटते मला. असला डेंजर खोकला म्हणजे खोकतोय आपण इथून असा असं कुठनं तर पाठीच्या कण्यातनं असं आतड्यातनं असं पूर्ण शरीरातनं असं एवढ्या डेंजर खोकला आहे तुझा. नाही खोकताना व्हिडिओ करतो. प्रसादला का त्याचं टेन्शन येतं माहितीये का? कारण की त्याला रात्री माझ्या खोकल्यामुळे झोप लागत नाही. ते पण आहे. आणि मला वाटते तुझं काहीतरी फुफ्फुस किंवा हृदय बिदय असं बाहेर येईल खोकल्यासोबत. एवढा जोरात खोकला असू दे, होतं एकेकांना असते. एकेकांचा ताप भयानक असतो, एकेकांची सर्दी भयानक असते, एकेकांचा खोकला. ह्यातलं काहीतरी असतंच तसं. उठ उठ, कांदा कशाला दाखवतोस त्याला? उठ. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी डोळ्याला चटके तेव्हा मिळते कांदा पोहे. अखिल भारतीय संध्याकाळी पोहे खाऊ संघटना याचे अध्यक्ष प्रसाद झुंजार आणि उपाध्यक्ष श्रुतिका कुलकर्णी यांनी आज ठरवले की वार्षिक सर्वसाधारण सभा ही आज घ्यायची आहे आणि आज आम्ही संध्याकाळी पोहे खाणार आहे. प्रत्येक वेळी एवढं भाषण द्यायची गरज आहे का? आता मला भूक लागलेली 5 वाजता. म्हटलं काय खायचं. 4 वाजल्यापासून माझ्या बाजूला एक व्यक्ती बसली होती. ती माझ्या कानासारखं खाबू 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 असं करत होती. तर फायनली आम्ही डिसिजन घेतलेला आहे की किचन ह्या प्रांताकडे कूच करून पोहे ह्या बस तर मी पोहे करतोय. चहा आणि पोहे, कारण की मला खोकला आता जाऊन 2 किलो कांदे घेऊन आलोय मी खाली तेवढ्यासाठी. कांदे संपलेले. ठीक आहे, आपण बाल्कनीत बसून खाऊया काय? मी आलो. तुला कॉल आला? मॅनेजरचा पिंग आलेला आहे. आय हॅव टू रिझ्यूम माय वर्क. मला कंटिन्यू एकटीला पोहे करायला लागणार आहे. फोडणी वगैरे टाकून द्या. माझा कॉल चालू होता तोपर्यंत प्रसादनं कांदा कापलेला आहे. असं आमचं अर्ध वर्क आम्ही डिवाइड करून घेतलेलं असतं. सो आता पोहे मी करते. आजचा ब्लॉग थोडासा बोरिंग होईल मे बी, आणि समजून घ्या. गरमागरम पोहे रेडी आहेत आणि त्याचबरोबर चहा पण, कारण की चहा इज मस्ट. खूप पाऊस पडतोय बाहेर आणि घसा धरला आहे. आणि मला फक्त कारण पाहिजे असतं चहासाठी, कारण की आम्ही दोघं पण चहा पित नाही आहे सध्या. खूप दिवस असा आठवड्यातनं कधीतरी एकदा वगैरे पितो, पण आता घसा खराब आहे त्यामुळं आलं घातलेला चहा. आणि त्याचबरोबर लास्ट एक इंस्टा रील टाकली होती, त्याच्यामध्ये सांगितलेलं की सिक्रेट इन्ग्रेडियंट बडीशेप. तर ही तुम्ही चहामध्ये घालून बघा एकदा. असा चहा ट्राय करा. म्हणजे जेव्हा तुम्ही आलं घालताय किंवा वेलदोडी घालताय तेव्हा त्यासोबत थोडेसे बडीशेपचे दाणे घालायचे आणि इतका वेगळा मस्त फ्लेवर येतो. म्हणजे मला तरी तो आवडतो. जर तुम्हाला तोच चहा पिऊन कंटाळा आला असेल तर प्लीज हे ट्राय करा आणि मला सांगा जर तुम्ही ट्राय केलं तर. आता मी चहा एकटी पिणार आहे, कारण की प्रसाद म्हणला की तो चहा पिणार नाही आहे, पण मला वाटतंय की तो चहा पिणार, कारण की ॲज युजल आधी नाही म्हणतोय आणि नंतर असल्यावर ना दे जरा करून. मग पोहे आणि चहा ह्या कपांचा हा फायदा आहे की ह्यामध्ये ना चहा गार होत नाही, खूप वेळ गरम राहतो.
मी लिंक मिळाली तर डिस्क्रिप्शनमध्ये टाकते अशा सिमिलर कपचे. पण हे आम्ही सिक्कीममधून आणले होते कप. आणि सिक्कीमवरून आठवलं, जर तुम्ही सिक्कीमचे ब्लॉग बघितले नसतील तर खूप जाऊन बघा. सिक्कीम खूप सुंदर आहे. म्हणजे जर तुम्ही इंडियामध्येच कुठेतरी छान ठिकाणी ट्रिप प्लॅन करत असाल तर सिक्कीम इज द बेस्ट. जाऊन ब्लॉग नक्की बघा ते पण. तुझा पण स्नॅक टाइम झाला. चहा देऊ ना तुला? झाला ना चहा? मस्त दार्जिलिंग टी. नको होता ना तुला चहा? नकोच होता, मग काय पिलास? त्या होता गरम गरम म्हणून घेतला. होय. तर कालच्या नाश्त्यानंतर आम्ही काही शूट करू शकलो नाही, कारण की माझी मीटिंग होती जी रात्री 12ला संपली. माझे खूप कॉल्स होते, काम होतं, आणि त्यामुळे अनफॉर्च्युनेटली आम्ही काही शूट करू शकलो नाही रात्री आफ्टर ब्रेक. जेव्हा आम्ही ते पोहे खाल्ल्यानंतर काही शूट केलं नाही. तर आज आहे दुसरा दिवस, आणि जसं की काल प्रसाद ऑफिसला गेला नाही, त्यामुळे त्याला आज तरी ऑफिसला जायलाच लागणार आहे. त्यामुळे मी आता जाणार आहे आवरून ऑफिसला. तर हा आपण दुसरा व्लॉग नेक्स्ट व्लॉगमध्ये हे असणार आहे. पण अनाउन्समेंट जे आम्ही म्हणत होतो की जी आम्ही तुम्हाला एक न्यूज सांगणार, एक अनाउन्समेंट आहे, तर ते म्हणजे सांग ना तो. ती आहे, सांग ना तो. काय रे? तर आम्हाला खूप लोकांचे मेसेज येत असतात की डेली ब्लॉगिंग करा किंवा कमेंट्स येत असतात. तर आम्ही आता ठरवले की वी आर गोइंग टू ट्राय डेली ब्लॉगिंग फॉर, म्हणजे जेवढे जमेल तेवढं आम्ही चालू करतोय. आणि आमचा होप असाच आहे की आम्ही ते करू शकू कंटिन्युअसली. हां, जर तुम्ही सपोर्ट दिला, तुम्ही जर कमेंट्स केले, लाईक केले, तर आम्हाला थोडं मोटिवेशन मिळेल होय, टू कंटिन्यू दिस. येस. पण हा डेली व्लॉगिंगचा फर्स्ट व्लॉग होता. आय नो आमची जरा एनर्जी कमी होती, कारण की मी तरी खूपच आजारी होते. हिला आज थोडं बरं वाटतंय, काल एवढी खोकत होती. तर आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या आहे प्रसादचा बर्थडे, आणि तो बर्थडे व्लॉग असणार आहे नेक्स्ट व्लॉग. हा जोपर्यंत ब्लॉग रिलीज होईल तोपर्यंत प्रसादचा बर्थडे आला असेल, म्हणजे झाला असेल. शनिवार 8 ऑगस्ट इज द डेट. हां, सो आम्ही काहीतरी छान छान प्लॅन केलंय बर्थडेसाठी. तो नॉर्मल ब्लॉग नसणार आहे ऑफकोर्स. आम्ही कुठेतरी जातोय, छोटीशी ट्रिप. तर ते पण नेक्स्ट व्लॉगमध्ये असेल. तर नेक्स्ट व्लॉग पण नक्की बघा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.